सो आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंटचा वापर करणं, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं, शांत झोप घेणं, कुढत बसून खूप ओव्हर थिंकिंग करून गोष्टी बदलत नाहीत, पण आपल्या शरीरावर दुष्परिणाम व्हायला लागतो. सो अशा कालावधीमध्ये झोपेच्या वेळा पाळणं खूप गरजेचं आहे. शांत झोप हे आपले सगळे हॉर्मोन्स नीट मेंटेन करायला मदत करते. ओके. आणि एखादा छंद जोपासणं. छंद जोपासण्यामध्ये तुम्ही गाणं शिकू शकता. तुम्हाला जर कथ्थक किंवा असे काही कुठले बॉलिवूड डान्ससारखे प्रकार आवडत असतील, तुम्ही ते जॉइन करू शकता. स्वतःसाठी किमान 45 मिनिट्स छंदासाठी देणं गरजेचं आहे. आणि असं अजिबातच नाही की ते रोज करायला पाहिजे, पण आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ते करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हॅपी हॉर्मोन्स स्वतःच्या शरीरामध्ये वाढवायला मदत होईल. आणि सेल्फ लव्ह. तर सेल्फ लव्ह म्हणजे आपण जाऊन वेगवेगळं शॉपिंग करणं किंवा कपडे घेणं किंवा बॅगा घेणं असं नाहीये. सेल्फ लव्ह ही एक प्रोसेस आहे. आणि सेल्फ लव्हमध्ये तुमचं दिवसाचं रुटीन कसं आहे, तुम्ही किती वाजता उठताय, तुम्ही त्याच्यानंतर काय काय करताय, दिवसाची सुरुवात तुम्ही चहा कॉफीनी न करता तुमच्या शरीराला जे पोषण देणार आहे ह्याच्यानी काही करताय का, खाण्यामध्ये सीझनल फ्रुट्स घेताय का, त्याचबरोबर जेवताना स्वतःसाठी वेळ काढून जेवताय का घाईघाईत पटकन उभं राहून. मी अशा कितीतरी बायकांना बघितलंय की त्या स्वतःचं ताट पण वाढून घेत नाहीत.